नागपुर पुलिस ने एक बड़े फर्जी नौकरी रैकेट का पर्दाफाश करते हुए रोशन खोड़े नामक आरोपी को गिरफ्तार किया है। आरोपी ने खुद को नागपुर मेट्रो और स्वास्थ्य विभाग से जुड़ा बताकर कई लोगों को नौकरी दिलाने का झांसा दिया है। भरोसा जीतने के लिए उसने नकली आईडी कार्ड और फर्जी नियुक्ति पत्र तक तैयार कर दिए। फिरियादी से आरोपी ने अलग अलग किस्तों में ऑनलाइन 9,71,000 और नकद 3,30,000 रुपए लेकर कुल 13,01,000 रुपए हड़प लिए। यही नहीं, महेश भुजाड़े से 10 लाख रुपए लेकर उन्हें वर्धा स्वास्थ्य विभाग की फर्जी नियुक्ति दी और यवतमाल के प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में 10 दिन काम भी कराया। अन्य पीड़ितों में दिनेश बर्वे, कविता बंद्रे, प्रीति पेदराज और राकेश पेदराज शामिल है। कुल मिलाकर आरोपी ने 37,62,000 रुपए की ठगी की है। वहीं गुप्त सूचना पर पुलिस टीम ने आरोपी को धर दबोच लिया है। उसके खिलाफ आईपीसी की धारा के तहत केस दर्ज कर लिया है और आगे की जांच जारी है। आरोपी नामे रोशन अशोक खोडे यांनी त्यांना नोकरीला नागपूर मेट्रोमध्ये आरोग्य विभागामध्ये नोकरीला लावून देतो असे म्हणून त्यांच्याकडं फिर्यादीकडून ऑनलाईन व कॅश स्वरूपात 13 लाख रुपये स्वीकारले। 2021-22 पासून फिर्यादीला नोकरीला लावून देतो असे म्हणून असे आश्वासन आरोपीने दिले होते, परंतु नोकरीला लावून न देता त्यांचे पैशाचा वापर केला होता आणि त्यांना नोकरीला लावून दिलं नव्हतं। त्यांना नकली मेट्रोचे आय कार्ड दिले होते। तसेच फिर्यादीसोबतच साक्षीदार महेश भुजाडे, प्रीति पेदराज, महेश भुजाडे यांच्याकडनं 10 लाख रुपये घेतले होते। प्रीति पेदराज व त्यांचा भाऊ त्यांच्याकडनं 4.5 लाख व दिनेश बर्वे यांच्याकडनं 8.5 लाख रुपये असे आरोपी यांनी फिर्यादी व इतर साक्षीदार यांना मिळून यांच्याकडनं 37,62,000 रुपये घेऊन त्यांना नागपूर मेट्रोमध्ये व आरोग्य विभागामध्ये नोकरीला लावून देतो असा विश्वास देऊन त्यांच्याकडनं पैसे स्वीकारून त्यांना नोकरीला लावून दिले नाही व त्यांच्यासोबत धोकाधडी केली। त्यामुळे फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून आम्ही ठिकाणी येथे दिनांक 6/8/2025 रोजी पोलीस ठाणे येथे अपक्रमांक 502/2025 कलम 420, 406, 465, 467, 471, 506 भादवीचे कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः पोलीस उपनिरीक्षक दीपक इंगळे करीत आहोत। सदर गुन्ह्याच्या तपासकामी आम्हाला मिळालेल्या गुप्त बातमीवरून आम्ही आरोपी नामे रोशन अशोक खोडे यांना दिनांक 9/8/2025 रोजी अटक केले। त्यांना मान्य न्यायालयाच्या समक्ष हजर करून 2 दिवस PCR घेतला। त्यामध्ये त्यांच्याकडे तपास करून आज रोजी त्यांना न्यायालयीन कस्टडीमध्ये पाठवले आहे। सदरचा जो तपास आहे आम्ही माननीय पोलीस आयुक्त सर नागपूर शहर, माननीय सहपोलीस आयुक्त सर, माननीय रिजन सर, माननीय झोन 2 सर नित्यानंद झा सर, माननीय ACP मॅडम मेश्राम मॅडम, माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदरचा आरोपीला अटक करून कारवाई केलेली आहे। आरोपीवर यापूर्वी पोलीस ठाणे गिट्टी खदान येथे 1 जून महिन्यामध्ये 420चा गुन्हा 428/2025 कलम 420चा गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये सुद्धा आरोपीने मंत्रालयामध्ये प्रस्ताव पास करून देतो असे म्हणून एक महिला नमिता चोपकर यांच्याकडनं 2.5 लाख रुपये घेतले होते आणि त्यांचा प्रस्ताव पास न करून देता त्यांच्यासोबत धोकाधडी केली होती। त्या गुन्ह्याचा सुद्धा तपास आम्ही करत आहोत।